श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एका अशा झाडाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ज्याला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत शुभ आणि पवित्र मानलं जातं. ते म्हणजे केळीचं झाड. अनेकांच्या मनात असा प्रश्न असतो की घराजवळ केळीचं झाड लावणं शुभ असतं की अशुभ. वास्तुशास्त्रानुसार याचा काय परिणाम होतो, आरोग्यासाठी केळी किती फायदेशीर आहेत, विवाहात येणारे अडथळे दूर करण्यासाठी केळीच्या झाडाचा काही उपयोग आहे का आणि घरासाठी या झाडाचे नेमके कोणते फायदे आहेत. आज याच सर्व प्रश्नांची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भारतीय संस्कृतीमध्ये केळीच्या झाडाला अत्यंत पवित्र स्थान आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना केळीचं झाड प्रिय आहे. त्यामुळे अनेक धार्मिक पूजा, सत्यनारायणाची पूजा, गृहप्रवेश, विवाह, नामकरण आणि विविध शुभ कार्यामध्ये केळीच्या झाडाचा वापर केला जातो. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ केळीचे खांब उभारण्याची परंपरा आजही अनेक ठिकाणी दिसून येते. यामागील भावना अशी आहे की ज्या ठिकाणी केळीचं झाड असतं त्या ठिकाणी शुभ ऊर्जा, आनंद आणि मंगल वातावरण निर्माण होतं. अनेक घरामध्ये गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केली जाते. पूजा करताना झाडाला स्वच्छ पाणी अर्पण केलं जातं, हळद कुंकू लावलं जातं, पिवळी फुले वाहिली जातात आणि भगवान विष्णूंचा मंत्र जपला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार असं केल्याने घरांमध्ये सुख समृद्धी टिकून राहते, आर्थिक अडचणी कमी होतात आणि कुटुंबामध्ये प्रेम वाढतं. वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला केळीचं झाड लावणं शुभ मानलं जातं. ही दिशा देवतांची दिशा मानली जाते. या दिशेला केळीचं झाड असेल तर घरात सकारात्मक वातावरण राहतं, मानसिक शांतता मिळते आणि कुटुंबामध्ये प्रेम, आपुलकी आणि समाधान टिकून राहतं. केळीचे झाड घराच्या मुख्य भिंतीला अगदी चिकट लावू नका, कारण या झाडाला भरपूर पाणी लागतं आणि सतत ओलावा राहिला तर भिंतींना नुकसान होण्याची शक्यता असते. झाडाभोवती स्वच्छता ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं. वाळलेली पानं वेळेवर काढून टाका, अन्यथा कीटक किंवा डास वाढू शकतात. आता आरोग्याच्या दृष्टीने केळीचं महत्त्व बघा. केळी हे अत्यंत पौष्टिक फळ आहे. यामध्ये पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C आणि शरीरासाठी आवश्यक अनेक पोषक घटक यामध्ये असतात. नियमित प्रमाणात केळीचं सेवन केले तर शरीराला ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि स्नायू मजबूत राहण्यास मदत होते. व्यायाम करणारे अनेक लोक केळीचा आहारामध्ये समावेश करतात, कारण ते नैसर्गिक ऊर्जेचा चांगला स्रोत मानला जातो. मात्र मधुमेह किंवा इतर आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केळीचं सेवन करावं. केळीचं फळच नव्हे तर त्याची पानेही अत्यंत उपयुक्त आहेत. भारतातील अनेक भागांमध्ये आजही सण समारंभ आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये केळीच्या पानावर जेवण वाढलं जातं. केळीचं पान स्वच्छ, नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. केळीच्या खोडाचा काही भाग अन्न म्हणून वापरला जातो, तर काही ठिकाणी त्याचा उपयोग पारंपरिक औषधी पद्धतीमध्येही केला जातो. आता विवाहाबाबत असलेली धार्मिक श्रद्धा बघूया. अनेक ठिकाणी गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान विष्णूंना हळद, फुले आणि पिवळी वस्त्रे अर्पण करून केळीच्या झाडाला पाणी घातलं जातं. अशी श्रद्धा आहे की यामुळे विवाहातील अडथळे कमी होतात आणि योग्य स्थळ मिळण्यास मदत होते. घरात केळीचं झाड असल्याने धार्मिक कार्यासाठी आवश्यक पाने सहज उपलब्ध होतात. सत्यनारायण पूजा, गणपती स्थापना, गृहप्रवेश किंवा इतर शुभप्रसंगी केळीच्या पानाचा वापर केला जातो. त्यामुळे अनेक कुटुंब आजही घराच्या अंगणात केळीचं झाड लावणं पसंत करतात. केळीच्या झाडाचं आणखीन एक महत्त्व म्हणजे
ते दान आणि सेवाभावाचं प्रतीकसुद्धा मानलं जातं. अनेक ठिकाणी मंदिरात किंवा गरजू लोकांना केळीचं फळ दान करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं आणि केळी हे सहज उपलब्ध, पौष्टिक आणि सात्विक फळ असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणूनच योग्य जागी लावलेलं, स्वच्छ ठेवलेलं आणि प्रेमाने जपलेलं केळीचं झाड हे घराच्या सौंदर्यात भर घालतं, धार्मिक कार्यासाठी उपयोगी पडतं, पर्यावरणाला हातभार लावतं आणि भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा जपण्यास मदत करतं. केळीचं झाड हे शुभतत्व, समृद्धी आणि सात्विकतेचं प्रतीक मानलं जातं. पण फक्त झाड लावण्याने जीवनातील सर्व समस्या दूर होत नाहीत. चांगले विचार, प्रामाणिक मेहनत, देवावरील श्रद्धा, कुटुंबातील प्रेम आणि इतरांना मदत करण्याची भावना या गोष्टीचं खऱ्या अर्थाने जीवन समृद्ध करतात. केळीचं झाड आपल्याला हाच संदेश देतं की स्वतः वाढा, इतरांनाही आधार द्या आणि आपल्या जीवनातून समाजालाही काहीतरी चांगलं द्या. असेल तर पूजा करा, पण त्याचबरोबर चांगले कर्म, मेहनत आणि सकारात्मक विचार यांनाही तितकंच महत्त्व द्या. हाच या माहितीचा खरा संदेश आहे. तर तुम्हाला ही केळीची माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.